समाजाच्या वतीनं मनापासून तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक, तुमचे खूप खूप आभार, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आपण 29 ऑगस्टला मुंबईला जातो आहे. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार. आपला मार्ग असणार आहे आंतरवालीहून महाकाळा, शहागड चौक, गोरीगंधारी फाटा, डोमलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, त्यानंतर आंबटाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवाळी, आपेगाव, माऊलींचं, वाघाडी, पैठण मध्ये एक आगरनांदर पण आहे, एक उचेगाव पण आहे मध्ये. या फाट्यावरून आपण सरळ पैठणला जातो आहे. पैठणहून पाटेगाव, घोटण मार्गे, घोटणहून आपण तळणी, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. तिथून आपण पुढं वडुले, मळेगाव, सामनगाव, ढोरजळगाव फाटा, तिथून पुढं मिरीमाका, त्याच्यानंतर आपण पांढरी पुलावरती जातो आहे, जिल्हा अहिल्यानगरच. तिथून आपण पुढं त्या शेंडी मार्गे, त्या पुढं अहिल्यानगरच्या बायपास मार्गे आपण कल्याण फाट्यावरती जातो आहे, की ज्याला निप्ती चौक म्हणलं जातं. त्या निप्ती चौकातून पुढं आपण आळ्या फाट्यावरून नारायणगाव आणि संध्याकाळी 27 ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती, किल्ल्यावरती त्या जुन्नरला आपण मुक्कामी जातो. 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय. चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत. हा झाला आपला एकूण मार्ग. पहिला जो रूट होता आपला, तर तो माळशेज घाटातून कल्याणला होता, परंतु आपण तिथून जात नाही आहेत, कारण ती घाट इतका अवघड आहे. आपली एक आता शिष्टमंडळ गेलं होतं, त्यांनी तो घाट बघितला. प्रचंड घाट तो अवघड आहे, 10 फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतकं तिथं धुकं आहे. त्याच्यामुळे आपल्याला तिथून जाणं अवघड आहे. एखादी गाडी जर पंक्चर झाली, जर एखाद्या गाडीला किंवा एखाद्या पोरांना काय त्रास झाला, कुणाची गाडी बिघडली, तर ते बाजूला जरी उचलून ठेवायचं म्हणलं तरी आपण ते बाजूला उचलून नाही ठेवू शकत, कारण तिथं 10 फुटाचा 5 फुटाचा सुद्धा तेवढ्या ठिकाणी तिथं पीस नाही आहे कसलाच. म्हणून पोरांचे खूप हाल होऊ शकतात पोरांचे, आणि पोरांचे जर हाल झाले तर काय अर्थ नाही. आमचा उद्देश असा आहे की कुठून का जाईना मग आम्हाला आझाद मैदानाला जाणं आवश्यक आहे, मुंबईला मागण्यासाठी जाणं आवश्यक आहे. त्यामुळे याच मार्गावरून जावं असा काय आमचा कुठला हट्ट नाही आहे, आणि असण्याचं काही कारण पण नाही. याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो की आम्हाला ना कोणात ट्रॅफिक जाम करायला जायचं ना काय जायचं. मुंबईत हजारो रस्ते आहेत, त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आझाद मैदानाला जाता येईल. आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे, आम्हाला न्यायासाठी जायचं आहे, कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाही आहे. हा झाला आपला फायनल मार्ग. आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जात नाही, तर आपण चाकण मार्गे जातो आहे, हे सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं. आणि तसं पाहिलं तर आता ज्या रस्त्याने घुसायचं त्या रस्त्याने जाणार आहे ते, त्याच्यात काही विशेष नाही. कुणीकडून चालले तर आत्ताच मला तर आत्ता माहिती मिळाली, रात्री पण आत्ताच लोक मुक्कामाला गेले तिथं, कालच अशी माहिती मिळाली. त्यामुळे लोक जाणार आहे. तर झाला एक मार्ग. दुसरा विषय हे मागण्याचा. या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि राहणार आहेत, आणि इथून पाठीमागंसुद्धा आम्ही राहिलेलो आहेत. आमची प्रमुख मागणी आहे मराठा आणि कुणबी एक आहे. हा अध्यादेश, हा जार आम्हाला मंजुरीसहित अंमलबजावणीसहित पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत. हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे.
त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह. त्याच्यावरती अभ्यास चालला ऐकून घेणार नाहीत, खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत. तुम्ही काही कारणं सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाहीत. त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास सुरू आहे. तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे, आम्ही ऐकू शकत नाहीत. त्याचं कारण पण तसंच आहे. जर आमच्या नोंदी सापडल्यात तर ते आम्हाला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, कोणी आडवं येणार नाही आहे मराठ्यांचे 3ही गॅझेटं लागू का केले म्हणून. कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅझेटियर पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणीसहित, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे. औंध संस्थांकडं तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्यासहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे. त्याशिवाय आम्ही हटणार नाही. त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही. जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये. कारण आमचा जर जमिनीचा 7/12 सापडला आहे म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे. आमचा जर 7/12 नसेल, आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका. सरकारने आडमुठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा. काय तुम्ही नाही म्हणलात आम्ही देत, ते आम्ही ऐकून घेत नसतो. कारण आम्हाला पक्का माहीत झालंय आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहेत, आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहे. तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका, आमचं हक्काचं घर आहे ते द्या. भाड्याचं घरावाला आम्हाला कधी हुसकून जाईल, म्हणजे 10% आरक्षण कधीही जाऊ शकतं. आमचं हक्काचं सोडून तुम्ही ते का देता? आमची जमीन 7/12 नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईनी कशामुळे देता? ती बटाईदार 1-2 वर्ष ठेवून हकलून देईल आम्हाला. त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे, आमची हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता? आम्ही जमीन कसू आणि मोठे होऊ. तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होतं. आमच्या हक्काच्या नोंदी आहेत 150 वर्षापूर्वीच्या. तुम्हाला 90ला 89ला आत्ता आरक्षण मिळालं, 1989ला 90ला. आमच्या 150 वर्षाच्या नोंदी आहेत कुणबी म्हणूनच्या. कुणबी म्हणजे आता सुधारित शब्द शेती, शेतीची लाज नाही आम्हाला. आम्ही शेतकरी आहेत, आम्ही क्षेत्रीय मराठी आहेत, आम्हाला काय लाज नाही त्याची. तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या. सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला यावले कोणी तर हे तुम्ही ऐकू नये. या मताचे आम्ही म्हणतो का त्यांचं काढून आम्हाला द्या, आमचं हे ते द्या म्हणतोय आम्ही. आमच्या नोंदी लागू करायला 3 गॅझेटची हरकत नाही, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. आमची तिसरी मागणी आहे, सगळे सोयरेची अधिसूचना तुम्ही काढली, सगळे सोयरेची अधिसूचना काढली, तिची अंमलबजावणी नाही. तुम्ही आम्हाला त्यावेळेस वाशीत सांगितलं होतं, आम्ही आता 2012च्या कायद्यात दुरुस्ती केली, आम्हाला 6 महिन्याचा अंमलबजावणीसाठी वेळ द्या. हरकती मागून त्याच्यावरती त्याची छाननी करतो. आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून 1.5 वर्ष झालंय. इतका कोणताच समाज थांबू शकत नाही, इतका संयमान माझ्या समाजाने विषय घेतलाय. कुठलीच जात या देशात जगाच्या पाठीवर अशी जात नाही की ते 1.5 वर्ष असून थांबू शकत. एखाद्या समजा वावर आहे आणि तो लोक ते रोजान जातोय असून तो 10 वर्ष 20 वर्ष नाही थांबू शकत. तशी आमची परिस्थिती आहे. असून सुद्धा तरी मराठा संयमात होता, आडमुठा नाहीये, म्हणून तुम्हाला 1.5 वर्षाचा वेळ दिलाय. सगळे सोयरेची अधिसूचनेची व्याख्या सुद्धा आम्ही त्या वेळेस सांगितलेली, आजही तुम्हाला सांगतो. परंपरानुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरीकी जुळत्या ते सोयरे, तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा 3-4 पॅरेग्राफ केलेले आहेत त्यांनी. आम्ही त्यांना सांगितलं होतं, आमचे सांगितलेले शब्द घ्या, प्रत्येक वेळेस तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला, पुन्हा घोळ होईल. सगळे सोयरे का घ्यायचे? ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे घ्यायचे. का? त्याची पोटजात उपजात म्हणून. याच्या अगोदर 180 जातीच्या आसपास होत्या, 10-20 मागं पुढे होतील आकडा. ज्यावेळेस 1967ला ओबीसीला आरक्षण दिलं गेलं, मुद्दाम फडणवीस साहेबांना या विशेष महत्वाच्या प्रेसमधून सांगतोय हा विषय, कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय. आता निघण्याच्या तयारीत आहेत म्हणून शेवटचं सांगतो. आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय. आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं. तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये.
ह्यो राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये राज्य अस्थिर करायचं खरं असून सुद्धा. सरकार जर आडमुठ्याच्या भूमिका जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. मराठ्याचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर आडमुठा आता मराठा नाही तर सरकार आहे. हे का सांगतोय? ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सगळे सोयरे म्हणजे कोण? त्याची पोटजात उपजात म्हणून घ्या. का? याच्या अगोदर ज्यावेळेस 1967ला 180 जाती होत्या त्यावेळेस ज्या जाती होत्या ओबीसीच्या घातलेल्या त्यांचे सगळे सोयरे तुम्ही आरक्षणात घेतलेले. ते सगळे सोयरेच आहेत आमच्या भाषात. त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केलेत. ते पण सांगतो काय चेंज केलेत तुम्ही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला. पहिल्यांदा 180 जाती होत्या, आता 350-400 झाल्यात. हे सगळे सोयरे हात घेतले तुम्ही सोयीनुसार, फक्त त्यांचं नाव बदलिलं. त्यांना सगळ्या सोयऱ्याला नाव काय दिलं? पोटजात उपजात. सरकारी शब्द जोडला त्याच्याबरोबर. फक्त सगळे सोयरे शब्दाने वापरला त्यांनी त्यावेळेस. पोटजात उपजात म्हणले ज्याचे ओबीसी जात आरक्षणात घेतली, उदाहरणार्थ माळी समाज, उदाहरणार्थ एका जातीवर नाही बोलत, एक घेतली 5-7 जाती आहेत म्हणले घाला सोयरे आपले सगळे त्याच्यात. पण सोयरे घालता येत नाहीत ना, मग का? पोटजात उपजात म्हणा ना, तत्सम जात म्हणा आणि टाका घालून. झाल्या 350-400 जाती. तसं ज्याची कुणबी नोंद सापडली, मग मराठीचे पोटजात कुणबी होत नाही का फडणवीस साहेब? आमचे सगळे सोयरे, कारण त्या कुणबीचा आमचा व्यवसाय एकच आहे. कुणबी म्हणजे शेतकरी, त्याचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय शेती. आरक्षण हे शेती व्यवसायावर दिलेलं आहे किंवा व्यवसायावर दिलेलं आहे. ज्याला ज्याला दिलं त्याला त्याला व्यवसायानुसार दिलेलं आहे. मी एकदा गिरीश महाजन साहेबाला, फडणवीस साहेब तुम्हाला विशेष करून सांगतो, कारण म्हणून मी महत्वाची पत्रकार परिषद बोलवली. मला एकदा सगळं काय ते बोलायचे, मला उद्यापासून बोलायचंच नाही यार, चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून. गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळेस. आम्ही त्यांना विचारलं, बाबा पश्चिम महाराष्ट्रात आमचे नाते आहेत मराठवाड्याचे, मराठवाड्याचे नाते विदर्भात आहेत, त्यांना आरक्षण आहे विदर्भात, आम्हाला कमवून नाही. ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती. आणि म्हणलं मग आम्ही काय वाटक्या आणतो का इकडं? आमच्याकडे काय समुद्र आहे काय? आमचा व्यवसाय शेतीचे, निकष सगळे जुळत आहेत. त्यांचे आमचे रुटीबिटी व्यवहार आहे, परंपरा आहे, धर्माची आहे, संस्कृतीची आहे, रुटीबिटी व्यवहाराची आहे, सणावारांची, उत्सवाची, व्यवसायाची आहे. आमचं त्यांचं सगळं साम्य आहे, तत्सम आहेत आम्ही. त्यांच्यासारखेच आहेत, तत्सम म्हणजे तसेच आहेत आम्ही. तत्समचा अर्थ त्यांनी सरकारनं त्यांच्या शब्दकोशात, केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या शब्दकोशात तो शब्द घातलाय तत्सम त्यांनी. तोच नाही पण तसा. आपण सारखे दिसत नाहीत, मग त्याचा व्यवसाय ते म्हणले. बागवान म्हणले शेती करतो, बागायती करतो. माळी बी म्हणले बागायती करतो. लगेच माळीनी म्हणजे येवल्याचे त्या गचपाण्यानी त्यांनी लगेच सांगितलं आमचा व्यवसाय म्हणले बागायती आहे, आम्ही शेती करतो. बागवान घाला म्हणले आमचाच भाऊ आहे. सत्य सांगायलो हा, घातले बागवान. का? व्यवसाय सारखा आहे ना. माळ्याचा व्यवसाय बागायती करणं आहे, मग त्याचा बागायतीचे किंवा तो कष्ट करतो, उत्पन्न काढतो, याचा अर्थ हेच आहे आमच्या गावरान भाषेत. आणि मग मराठी काय करते? मराठी काय करते म्हणजे हे सत्य आहे. त्यांनी व्यवसायाच्या आधारावर लोक घातले आतापर्यंत. आमचं म्हणणं आहे आमचा व्यवसाय शेती आहे. कुणबी आणि मराठी एक आहेत. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. मी आधीच्या जातीचे उदाहरण दिले, फक्त जात म्हणून नाही दिले, उदाहरण म्हणून दिले. ते यावलेलं पुन्हा जातीकडनी मी फक्त उदाहरणासाठी तो विषय घेतलाय, माझ्या गोरगरीब मराठा समाजाला कळावं म्हणून आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला कळावं म्हणून. त्याच्यामुळं सगळे सोयरे पोटजात उपजात म्हणून घ्या, आमचा व्यवसाय एक हे म्हणून घ्या, तत्सम म्हणून घ्या. ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सोयरे. लय झालं तर ज्याची कुणबी नोंद सापडली असणारा मराठा त्याचा सोयरा कशावर, हेच जर सरकारला बघायचं असेल तर शपथपत्र घ्या 100 रुपयाच्या बॉन्डवर आमच्याकडून. ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याकडून की हो बाबा हे माझा पाहुणाचे, माझा आमचा व्यवसाय सारखाच आहे, तुम्हाला जे घ्यायचे ग्रह चौकशी करा, तो सोयराच आहे का? या 2 सूट द्यायला तयार आहेत, आणखीन काय पाहिजे? पण व्याख्या सरकारने समजून घ्या.
ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे आरक्षणात घालायचे म्हणजे का आणि कशामुळं, तर त्यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून, त्यांची पोटजात उपजात हे म्हणून, त्यांचे रुटीबिटी व्यवहार आहेत, त्यांच्या चाली रूढी परंपरा धर्मानुसार किंवा तुमच्या केंद्रीय आयोगाच्या मागासवर्ग आयोगाच्या निकषानुसार सगळ्या बसत्यात म्हणून, आणि जो कुणबी आहे आणि मराठा आहे हे तत्सम आहेत, तसेच आहेत म्हणून द्या. व्याख्याचा गैरअर्थ करून पितृसत्ताकडे विनाकारण नेऊ नका. जसे त्यांचे सगळे सोयरे पोटजाती उपजाती घेतल्या म्हणून आमचेही घ्या. आपले चौथं पाचवं मागणं त्यांनी सांगितलं होतं, सर सकट तुमचे गुन्हे मागे घेतो, कारण हल्ला आमच्यावर झाला याच ठिकाणी, ज्या ठिकाणी माझे महंत गुरुवर्य सगळे मंडळी संत महंत बसलेत, याच ठिकाणावरती रक्ताच्या थारोळ्यात माझ्या मायमावल्या पडल्या होत्या. हीच ती जागा आहे की या जागेवरती रक्ताच्या थारोळ्यात आमच्या आई बहिणी समाजाच्या पडल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी आमच्यावरच केस झाल्या 307 सारख्या आमच्यावर, आम्ही मार खाऊन. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ह्या सगळ्या खोट्या केसेस झालेल्या आहेत. त्यावेळेस ते मीडियात पण आलेलं आहे. आम्ही या सरसकट राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घेतो, आणखीन घेतलेल्या नाही. जी 6वी 7वी मागणी की मराठा आरक्षणासाठी जे आमच्या बांधवांनी बलिदानं दिलेत त्यांच्या नोकऱ्या आणि आर्थिक निधी आणखीन दिलेले नाहीत, कारण आमचं कुटुंब उघड्यावर पडलेत. यांच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी खेळायला नाही पाहिजे, कारण शेवटी बारीक बारीक लेकरं सांभाळायचे कसे. करता पुरुष घरात गेल्याच्या नंतर ज्याचे त्याचे हाल ज्याला त्याला माहीत असते, हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आज आम्ही प्रेमानं सांगतोय, तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या. फडणवीस साहेब, पुन्हा पुन्हा आडमुठं समजू नका. तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो. तुम्ही जर समाजाशी सभ्य वागायला लागलात, समाजाने मागितलंय जे सत्य ते जर द्यायला लागलात, तर हे समाज डोक्यावर घेईन म्हणतोय तुम्हाला. ना शब्द आहे माझा. महंतांच्या समक्ष आज इथं शेकडो महंत बसलेत की यांच्याच हातावरती, यांच्याच ज्ञानावरती, यांच्याच संस्कारावरती आमचं राज्य चालतंय. हाच तो वारकरी संप्रदाय. यांच्या समक्ष शब्द देतो. आमचं कायद्यात बसणारं, संविधानात बसणारं तुम्ही आरक्षण द्या, आड्यात घुसू नका. असून का देत नाहीत, तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली. कारण तुम्ही असून देत नाहीत याचा अर्थ मराठे आडमुठे नाहीत, तर देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम आडमुठे भूमिका घ्यायला लागलेत. त्याचं कारण जोडून सांगतो. परवा 20-21 तारखेला न बसणाऱ्या जाती 29 जाती ओबीसी आरक्षणात फडणवीस साहेबांनी घातल्या. न बसणाऱ्या. मग याला म्हणतात मराठ्याला खुन्नस देणं. तुमच्या समोर तुम्हाला अशी वागणूक दिलं, तुम्ही एखादी मागणी करणं आता या मंडपमध्ये, आणि मी तुमच्या समोर तुम्ही एक मागणी केली आणि मी खुनशीनं दुसराच बोललोय, तुमच्या मन दुखत असते. मागणी आमची, रात्रंदिवस जीव जाळतोय समाज, करोडो समाज रस्त्यावर, आणि तुम्ही 29 जाती आरक्षणात घालता आणि मराठ्याला देत नाही. याचा अर्थ होतो हे खुन्नस मी नाही देत मराठ्याला. तुमच्या नाकावर टिचून मी 29 जाती आरक्षणात घातल्या, नाही देत मराठ्याला. याचा अर्थ हे होतोय. आणि मग ही भूमिका आता मान्य नाही. आजचे दिवस तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो, आणखीन आज आणि उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही. आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केल्यावर? आम्हाला काय काय गरज काय पडली मुंबईला जायची? गरज नाही आम्हाला. तुम्ही आमचे मागण्या येतात त्या देऊन टाका. इथं बसलेला सगळा वारकरी संप्रदायाचा महंत बसलेत. मला प्रामाणिकपणानं सांगा, तुमची जर गावात एखाद्या बांधवाची जमीन 7/12 आहे, तर तुम्ही कसं काय देणार नाहीत? मग आडमुठं कोण? म्हणून आज आणि उद्या हातात आहे. आणखी नाही फडणवीस साहेबाला संधी, संधीचं सोनं करा उलट तुम्ही. तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील. आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं? पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उंचून टाकू शकतो. तुम्हाला वाटण काय आहे काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडित नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्या फंत्र्याचं कोणाचंच ऐकत नसतो. मग कारण मराठ्यांना सांगतो आणि महंताला विशेष करून सांगतो, तुमच्या हातावरती आमचं राज्य आहे, तुमच्या विचारावर आमचं राज्य आहे. वारकरी संप्रदायाचे आम्ही भक्त आहेत. मी आडमुठा नाहीये. मी माझ्या लेकरासाठी झुंजतोय गरीबाच्या. आणि ते जर आडमुठापणा करत असलेत तर दोष कुणाला द्यायचा ते तुम्ही ठरवा.
तुम्हाला मुद्दाम बोलवलंय. दोष कुणाला द्यायचा, मला का माझ्या समाजाला का सरकारला? मागणी आजची नाही, ते पण तुमच्या कानावरती टाकून ठेवतो आणि फडणवीस साहेब तुम्हालाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो. तारीख डिक्लेअर केलेली याच पत्रकार बांधवाच्या समक्ष केलेली 4 महिन्यापूर्वी. 4 महिन्यात काय हालचाली केल्या? काहीच नाही. मग आडमुठं कोण? माझं असून माझ्या मराठ्यांच्या पोरं मेलेले मी कसं काय बघायचे? मी कोणता क्षेत्रीय मराठा आहे? मग लेकराच्या धडाधडी मुर्दे पडायला लागलेत, सरकार पाडायला लागलंय, मग मी कसं काय शांत बसणार? म्हणून ही 4 महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केलेली आपण. आता ते झाले 4 महिने. याच्यातलं आतलं पुन्हा एकदा सांगतो. 2 महिन्यापूर्वी 288 आमदाराला मी फोन केले. त्याच्यात 2 उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब सुद्धा. मी कधीच फडणवीस साहेबाला 2 वर्षात बोललो नाही. स्वतःहून म्हणतो, त्यांचे लोक आले असते फोन घेऊन. मी स्वतः 2 महिन्यापूर्वी फोन लावला. हे मुंबईकराला माहीत पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहीत पाहिजे. मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही अंतरवाली या. काडी सुद्धा पायाखाली वाजणार नाही, कोणी आईला सुद्धा म्हणणार नाही. कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलवल्यावर अपमान करून वापस पाठवणारी जात आमची नाही. तुम्ही अंतरवाली या. मला गरीब मराठ्यांचं घरानं वेदना व्यथा तुमच्याजवळ आरक्षणाच्या मांडायच्या. 2 महिन्यापूर्वी हे त्यांना सांगितलं. 26 तारखेला ऑगस्टच्या आत तुम्ही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं. पुन्हा म्हणू नका चर्चेला बसत नाहीत, बोलत नाहीत, पुन्हा गैरसमज समाजात पसरितान. म्हणून मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाहीये. 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा. आता मुंबईकरांना सांगतो आमची काय चूक. आणि 4 महिन्यापूर्वी मला माहित बी नव्हतं गणपती बाप्पा बसणार आहेत म्हणून. आणि ती हिंदू धर्माची संस्कृती आम्ही जतन करतो. आम्ही डोक्यावर घेऊन गणपतीला नाचतो इथं खेड्यापाड्यानी. वारकरी संप्रदायाची सगळ्या परंपरा आम्ही पाळतो, सगळे संस्कार पाळतो. आम्ही ती न्याय देणारी भूमी आहे मुंबईतली. गरिबांच्या लेकराला न्याय मागायला यायला लागलो, कोणाला त्रास व्हावा म्हणून नाही. बरं, आम्ही जर हे मुख्यमंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी सांगितलंय आणि तारीख डिक्लेअर 4 महिन्यापूर्वी केली, जर आता देवेंद्र फडणवीस लक्षच घालत नसतील तर आडमुठं कोण हे मुंबईकरांनी त्यांनाच प्रश्न विचारावा. आम्हाला नाही. मी येणार आहे. मी 29ला मुंबईत येणार आहे आणि आरक्षण पण घेणार आहे. फक्त माहीत नसणाऱ्या गोष्टी सुद्धा सगळ्या राज्याला, फडणवीस साहेबांना, पुन्हा राज्यातल्या जनतेलाही सांगतोय. अशा 8-9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तुम्ही 26च्या आत द्या. पुन्हा एकदा सांगतोय, त्यावेळेस गिरीश साहेब महाजन साहेब म्हणले होते, दुसऱ्या विषयात आलो पुन्हा, तुमची मागणी म्हणी मराठा आणि कुणबी एक हेच व्यासपीठ येते. इथंच बसलेली होती. आणि कायदा तसा पारित करता येत नाही, तसं देता येत नाही. कायदा पारित करायला आधार लागतो. पटलं मराठ्याला. पुन्हा पुन्हा मुंबईकरांना, महाराष्ट्राला सांगतो, फडणवीस साहेबाला सुद्धा सांगतो, पटलं आम्हाला. जर आधारच नसेल तर कायदा पारित होईल कसा, मग ते टिकन कसं? आता सांगतो, त्यांनी समिती गठीत केली, जस्टिस शिंदे साहेबाची, न्यायमूर्ती शिंदे साहेबाची समिती. त्या समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या. त्याचे 3 खंड केले आणि सरकारला अहवाल दिला. सरकारनं 3ही खंड स्वीकारलेत नोंदीचे. गिरीश महाजन साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्हाला आठवण करून देतो, ते तुमच्याच वतीनं आले होते. त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. आता मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करायला 58 लाख नोंदीचा तुम्हाला आधार, याच्यापेक्षा किती पाहिजे? मी कुठं आडमुठे दे, मला मराठी पण सांगा आणि सरकार पण सांगा. आता समिती तुमची गठीत तुम्ही केली, नोंदी तुम्ही शोधल्या, सरकार तुमचं, अहवाल तुम्ही स्वीकारलाय, आम्ही नाही. तुमचं तुम्हाला सांगतो आडमुठं कोण आहे. म्हणून मराठे पेटून उठलेत फडणवीस साहेब. त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कुणबी एक जे काढायला आधार पाहिजे म्हणले तुम्ही. 58 लाख नोंदीचा आधार आहे. आता कसं काय देणार? बाकीच्या ज्या जाती घातल्या ओबीसीत त्यांना कोणचा आधार आहे? कुठलाच नाही.
तरी त्यांना दिलं. आम्हाला तर आधार आहे, आम्ही डायरेक्ट 7/12 दाखवतोय, सरकारी नोंद दाखवतोय डायरेक्ट. त्यांजवळ कुठे, त्यांजवळ नाही तरी पण दिलं, आमजवळ हाई तरी देत नाहीत. म्हणून मराठा आणि कुणबी एक जे आर काढा, आणखीन 2 दिवस तुमच्या हातात आहे. त्याची अंमलबजावणीच पाहिजे. मी अंमलबजावणीशिवाय एकाही मागणीत मागं सरकू शकत नाही. मराठा समाजाला सांगतो, मागण्या सगळ्या सांगितल्यात, त्याच्यावरती मी ठाम आहे, मराठी पण ठाम आहे. सगळ्यांनी आजपासून आणखीन 1-2 दिवस हातात येत. आता कामधंदे सोडा. राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी कामधंदे बंद. नोकरदार वर्ग, कर्मचारी वर्गाने कामधंदे बंद करा. व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, कोण कोण असतील, जरा व्यवसाय स्टॉप ठेवा. आता किराणा दुकान, टपऱ्या काय असतील तुमचे, हॉटेल सगळं बंद ठेवा सध्या. आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळेजण. असा उठाव पुन्हा होणार नाही. असा एकजुटीचा, एकतेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही. म्हणून या लढाईच्या सोहळ्यात, या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांनी सहभागी व्हा. वारकरी संप्रदाय सगळा असन, सगळ्या महंत मंडळीचं आम्ही वेळोवेळी कौतुक करतो की त्यांनी खूप कीर्तनाच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरला होता. जसं मीडियाने लावून धरला, तसाच महंत मंडळीने लावून धरला होता. एक गोष्ट माहिती आहे आम्हाला, तुम्हाला वाटलं असताना आम्ही विसरलो, तुम्हाला लय त्रास झाला. काय काही कमेंट फमेंट नाहीत का, मी मोकळा नाही झालो. आणखी तुम्हाला जिथं जिथं भोगावं लागलं तिथं तिथं सगळं तुम्हाला ती जबाबदारी आमची नीट उभा काढायची. कारण काय, लेकराच्या तोंडाला घास आला होता म्हणून एका शब्दासाठी दुसरीकडे आंदोलन जाऊ नये म्हणून आम्ही बोलत नव्हतो. तुम्हाला त्रास झाला आम्हाला माहिती आहे, आम्ही पण होऊन दिला हे आम्हाला माहिती. कारण तिकडं जर होतं तर आंदोलनाला दिशा वेगळी लागली असती आणि मूळ जे घ्यायचं होतं ते राहिलं असतं, म्हणून बोलू शकलो नाहीत. आता मोकळे होतो लवकरच. आम्ही तुम्हाला झालेल्या त्रासाची जबाबदारी भक्त म्हणून आमची, त्याचे टेन्शन घेऊ नका. ते कोण कोण होते, काय होतं ते सगळं सगळ्याला माहिती, तुम्हाला शोधायची गरज सुद्धा नाही. तरी पण सगळ्यांना, सगळ्या क्षेत्रातल्या, मग तो नोकरीच्या क्षेत्रातला असन, शेतकरीचा असन, व्यावसायिक असन, तो ट्रकवर असन, कुठं एसटीवर कंडक्टर ड्रायव्हर असन, महाराज मंडळी असन, सगळ्यांनी, वारकरी संप्रदाय असन, टाळकरी, गायक, वादक सगळे एवढ्या वेळेस तुटून पडा. सगळे मुंबईकडे निघा. कोणी शेताचे कारण सांगू नका, कोणी ड्युटीत सांगू नका, कोणी मास्तरांनी सांगू नका, डॉक्टर वकिलांनी सांगू नका. सगळ्यांनी तयारीनं मुंबईला चालायचं. विशेष करून आजपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, जिथं जिथं पाण्याचे टँकर असतील ते मुंबईला सोबत घ्या. आपल्या पोरांना पाणी प्यायला लागणार आहे. जे जे डॉक्टर बांधव ही प्रेस ऐकते त्यांनाही माझी विनंती, सगळ्यांनी ॲम्ब्युलन्स आणि गोळ्या औषधाचा साठा सोबत घ्या. 1000पेक्षा जास्त ॲम्ब्युलन्स पाहिजेत, 5000पेक्षा जास्त पाण्याचे टँकर पाहिजेत. मी सांगितलंय 5000 टँकर घ्यायचे. आणि तिथं एक नसलं तुम्ही म्हणता 5000 टँकर म्हणला नाही, एक बी नाही. माझ्याजवळ काय कंपनी आहे का? हे सगळ्या जिल्ह्यातल्या आपल्या बांधवांनाही घडून आणावं लागणार आहे. सगळ्या डॉक्टरांना ते करावं लागणार आहे. मी याच्याबरोबर आणखीन 4 आव्हानं केलेले. मास्तर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल आणि श्रीमंत राजकारणी मराठी असतील, यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा म्हणून सांगितलेलं आहे. यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा. तुम्ही ड्युटीला राहायचं तर आपण गाड्या आपल्या बाहेर काढा. आम्ही सांगितलंय फक्त आता 3 दिवस साथ द्या तुम्ही आम्हाला. 27, 28, 29ला 10 वाजता सकाळी आम्ही ग्राउंडवर बसलो ना, तुम्ही वापस या म्हणतो. तुम्ही थांबू नका. मराठा समाजाला खरं बोललं पाहिजे. खोटं बोलून मुंबईत आम्हाला न्यायचं नाही कोणाला. सगळ्यांनी मुंबईकडे चालायचंय. आपण आपले वाहनं घेऊ. आम्हाला तिथं बसल्यावर आशीर्वाद द्या, तुम्ही वापस या. ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती करून सांगतो. आपण सगळ्या ताकदीनं याच्यात उतरल्याशिवाय पर्याय. फक्त एक वाक्य सांगतो, मला आंदोलन शांततेत पाहिजे. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही. यालाच जोडून दुसरा डाव होऊ शकतो. सरकार आपल्यात एखादी टोळी घालू शकतो. ते माझ्या नावाच्या घोषणा देईल, मराठा आरक्षणाचे देईल. आपल्याला असं वाटून मला लय कट्टर दिसतोय आपला,
कपडे फाडायला बसलाय तो त्याचे स्वतःचे, ती गोंधून आणायला बसलाय, मग फोटो त्याच्या अंगावर, टी शर्ट घालीन फोटोचे, आपल्याला वाटत नाही आपलं कट्टर दिसतंय, आणि नंतर म्हणून देवेंद्र फडणवीस ऐकत नाही, सरकार ऐकत नाही, घाला गोटे. ते सरकारने पाठवलेले टोळी असू शकते हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याला धरायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं. नाही तर आपल्या शेजारी जरी जाळपोळ सुरू झाली, डुकून सुद्धा बघायचं नाही, सरळ चालायचं मुंबईकडे. ते उद्योग बघ म्हणायचं तिकडे, ते कोणी देव, आपण त्याच्यात घुसायचं नाही. माझ्या संघ येणाऱ्या बांधवांनी एकाने सुद्धा जाळपोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला काही घेणं आहे का? आरक्षण पाहिजे, दगड मारले तरी आरक्षण पाहिजे, शांततेत आरक्षण पाहिजे. तुम्हाला आरक्षण देतो ना, तुम्हाला काय करायचं? न मिळणारं 70 वर्षातलं आरक्षण दिलं ना शांततेनं. मला समाजाचं नुकसान नाही करायचं, समाजाचं पोराचं वाटलं नाही करायचं. वाटलं झालं का आरक्षणाला घेऊन काय करतो? तुम्ही फक्त शांततेत नुसते मुंबईत मराठी निघाले ना, महाराष्ट्रातल्या मराठ्याला एक महत्वाचा शब्द सांगतो, तेवढाच फक्त मराठ्याने ध्यानात घेतला की मराठी जिंकले. तुम्ही फक्त उठान मुंबईकडे निघा, पुरा देश बंद पाडा म्हणून समजा. ऑटोमॅटिक काहीच करायचं नाही, नुसतं चालायला लागायचं आणि मांडी घालून बसायचं. देश बंद पाडला, देश, महाराष्ट्राने देश बंद पाडला. एवढी ताकद मराठ्याच्या, दगड हाणायची गरज नाही. फक्त आजच पासून आता काम बंद, आता नुसती मुंबईची तयारी. आपला पुढचा मुद्दा, प्रत्येक माणसानं, मोर्चातल्या मुंबईतल्या प्रत्येकानं स्वतः स्वयंसेवक बनायचं. प्रत्येकानं म्हणायचं नाही मी मोर्चात आलतो स्वयंसेवक काय करतात आणि तू काय करतो. मग प्रत्येक जण स्वयंसेवक हे ध्यानात ठेवा. कुणाला अडचण आली, दुखायला लागलं, उचलून रस्ता द्यायचा, त्याला ॲम्ब्युलन्स पर्यंत न्यायचं. कुणाला जेवायला नसलं तर आपली भाकर द्यायची. कुणी जेव घालीन आपल्याला नाही घालीन आशेवर जागायचं नाही. तयारीने चला. उपाशी राहिले तर राहायचं, मग ती तयारी ठेवा. मग नाही मिळाली निघाला गावाकडं, खायलाच नाही बा, रोग आला का 2-4 दिवसांनी तुला काय होईल? निर्भीड बना. कडवट बनल्याशिवाय समाज मोठा होत नाही. रोज मग लेकरं अधिकारी बनायला लागले, रोज. काल 2 पोरी MBBS झाल्या होत्या. बापाच्या अंगावर कपडा सुद्धा नीट शर्ट नव्हता, माहितीये का? पाठीमागची बाजू सगळे दोऱ्याने सुईने शिवलेली होती पुरी. किती आनंद असतो त्याच्या घरात. MBBS मध्ये लहान विषय समजा 1 कोटी रुपये खर्च लागतो शिकायला, 1 कोटी. त्या पुरीचा नंबर लागला, ते म्हणला आमच्या 10 पेढ्यात दलिंद्रीच फिटली. हे भानावर आहे फक्त. त्याच्यामुळे विचार करू नका. चिखलचे खुर्चीत नाही मिळाली, मला फोनच नाही केला, माझ्याकडे बघितलंच नाही, मला जय शिवराज म्हणले नाही, मला हातवर करायला पाहिजे होता राव, हात सुद्धा वर नाही केला. मग खवटे मोडे हातवर करू कवर हातवर करतो. कशावर मी रुसू नका. रुसायचे दिवस नाहीत आता. समाजावर गुलाल फेकून समाज उंचीवर न्यायचे दिवस आहेत. मानपानाचे नाहीत आता. चिखल मिळाला चिखलात बस, रेंद्यात बस, पावसात बस, मुसळधार पावसात बस. मी मुसळधार पावसात बसणार आहे. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय. तुम्ही कसलीच आशा करू नका. प्रत्येकानं स्वयंसेवक बना आणि सगळ्यांची सेवा करा. कुणी जेवायला देईल नाही देईल मला नाही वाटत समाज मुंबईतला कमी पडन म्हणून. तिथले दलित, मुस्लिम, तिथला मराठी, तिथले माथाडे कामगार, तिथले डबेवाले, तिथले कोळी, आदिवासी, तिथले जैन, मारवाडी सगळे तुटून पडले. तिथले परप्रांतीय येऊ द्या म्हणतात. इंदे बारा ते परप्रांतीय म्हणते इंदे बारा आंदो हा करूंगे म्हणलं, कचाकच खाऊ घालिंगे म्हणले त्यांना. म्हणलं घालो तर घालो, मग त्याला काय, आम्हाला फोन येतात म्हणलं कचाकच खाऊ घालिंगे. म्हणलं मग आम्ही खाईंगे, त्याला काय तर होऊन दे म्हणलं. किती कमी सगळा समाज जुटून एका बाजूला आला. कारण त्यांना वाटतं गरीबाचे लेकरं मुंबईत यायला लागलेत, शेतकऱ्याचे पोर आहेत, एक दिवस तांबर पाणी देऊ, एक भाकर देऊ, आपण सेवा करू, गरीबाचे लेकरं मुंबईत यायले तर. आणि आम्ही त्यांचे पाहुणे आहेत ना, पाहुण्याची सेवा मुंबईकर अपमानाने नाही करणार, पोटभर देईल. पण तरी आपण तयारीने चला. पावसाचे दिवस आहेत, नाही ते बाहेर आले, काही काही पावसाचं भेव वाटतं, आपले पावसाचं कपडे काढी दे. त्यामुळे आपलं तयारीने चला. चूल पेटली की सुरू. लय झालं तर आपण आपल्या ज्या गाड्या आता ट्रक आहेत, टेम्पो येतं, पिकअप येतं, जर रावठ्या नाही मिळाल्या किंवा आपल्याला काही तिथं पावसात झोडपतो म्हणून आपण आपल्या गाड्यातच झोपायची व्यवस्था करा. आंदोलन गाडी पुशी सुरू. मराठा समाजाने समजून घ्या, ग्राउंडवरच असं काही नाही. जिथं गाडी आहे तिथं झोपायचं आणि तिथंच उतरून खाली बस जायचं. झालं आंदोलन सुरू. पाऊस आला की लगेच गाडीत
पाऊस गेला की उतरलाच खाली. आपण आपल्या तयारीनं सगळेजण चला. आपण तिथं महाराज मंडळींचे कीर्तन ठेवले, कारण माझी 22 वर्षापासूनची पद्धत आज नवीन नाही. आमच्या मराठवाड्यातल्या काही पश्चिम महाराष्ट्रातल्या भागातल्या महाराज मंडळींना माहिती, मी आंदोलन ठेवलं की पहिले कीर्तन असतं आपले. जेव्हा आम्ही 2-2, 4-4 जण बसत होतो तेव्हा सुद्धा कीर्तन ठेवत होतो आम्ही. जाधव महाराज खरं आहे की नाही? बिगर सुपारीच परत सुपारी द्यायला हाय काय कोणाजवळ? कौतुक आहे आम्हाला वारकरी संप्रदायाचं. एकाने बी एक चाराना मागितला नाही आम्हाला, एकाने सुद्धा. चाराने सुद्धा. आता नुसते फोन गेले बाबाजींना की तुम्ही तुमचं कीर्तन आहे, ते म्हणले आलोच. ते म्हणले नारळ सुद्धा नाही भेटणार. ते म्हणले आम्ही मागितलंच कवा, आम्हाला नको. पण समाजासाठी लढायची वेळ आली ना आम्हाला संप्रदायाच्या माध्यमातून तुम्हाला. आणि काय होतं त्याच्यातून लाखो करोडो पोरं बसलेले असतात. वारकरी संप्रदायाचे विचार डोक्यात रुजतात. नसतं आता वेगळेच विचार सुरू आहेत. मोबाईल सुरू केला की धांगडांग सुरू होते, तेच ऐकत आहेत. कमीत कमी लाखो तरुण पोराला, बसलेल्या करोडो समाजाला तुमच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार त्यांच्या बुद्धीवर पडतात आणि परिणाम होतो. जसा मराठी एक येत नव्हती, मी इमानदारीचा मेसेज दिला मॅनेज न होण्याचा, तर मराठी एक झाले. तसं वारकरी संप्रदायाचे विचार रुजू शकतात नवीन पिढीत. ते जर त्यांच्या डोक्यावर सारख्या शब्दाचे घाव घालत गेलोत आपण तर परिवर्तन होतं. काही काही पोरं लांब आहेत, जुळत आहेत. काही माणसं लांब आहेत, पुन्हा जुळतात. आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून साधितो. नुसतं आंदोलनच नाही तर वारकरी संप्रदायाचे विचार सुद्धा त्याच्यावर गेले पाहिजेत. हे सुद्धा ह्या एकजुटीच्या माध्यमातून काम करतो किंवा आंदोलनाच्या माध्यमातून काम करतो. आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायाची एक मोठी बाजू घेऊन चालतोय की तुमचे विचार मांडत राहा. लोक ते विचार नाही मांडत. गाण्याच्या पार्ट्या आणतील, ते काय असते ते ऑर्केस्ट्रा का काय अशा गोष्टी आणतील. मी कीर्तनच ठेवतो 22 वर्षापासून. याच्या पाठीमागं आंदोलन पण आहे आणि याच्या पाठीमागं वारकरी संप्रदायाचा विचार सुद्धा रुजणं गरजेचं आहे. हेही काम करतो, कारण ही सोपी गोष्ट नाही. मी ते घडून आणतो. म्हणून सगळ्या महंतांचे तिथं प्रेस पत्रकाराच्या माध्यमातून, बांधवांच्या माध्यमातून सांगतो की तिथं कीर्तनं खूप भव्यदिव्य होणार आहे. तशी मुंबईकरांनी आता कालपासून सिस्टम बदलली. त्यांना माहीत झालं की महंतांची ईद, तर साऊंड सिस्टम त्यांनी बदलल्यात असे आम्हाला माहिती आली की खूप मोठ्या तयारीला मुंबईकर सुद्धा लागलीत. मोठमोठ्याल्या महंत मंडळीचे कीर्तन होणार आहेत हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो. तिथं शिवशाहिरांच्या पोवाडे सुद्धा होणार आहेत. शाहिरी खूप मोठमोठ्याले शाहीर बोलवलेत आपण तिथं सुद्धा. तिथं दुपारच्याला तेही कार्यक्रम होते. परत दुपारी आता गिरीबाबाजींनी आमच्या कसं नियोजन जोडलंय मला माहीत नाही. दुपारच्याला तिथं संगीत भजन सुद्धा आहेत. पण ते संगीत भजन मुंबईकरांना तुम्हाला सांगतो तुमच्या नशिबानं तुम्हाला ऐकायला येणार आहेत. असले डेंजर वाजणारे आणलेत आम्ही. आणि गाणारे असे एकदा जर ते भिडले ना धुपूनच काढी देत लोकांचं ऐकणार. असे निबार आणले. समजा आता मग खेड्यातली भाषा आहे, त्यांची भाषा वेगळी असते. निबार म्हणजे काय कुस्त्या नाही खेळायच्या आम्हाला तिथं, पण म्हणजे त्यांची जबरदस्त स्टाईल आहे ते म्हणण्याची की जगानं ऐकली नाही कधी, भारतानं ऐकली नाही कधी. असे भयानक आहे काय. ते नुसता शब्द जरी तोंडातून फेकला तरी काटाच अंगावर उभा राहतो असे गायणारे. इतके मोठमोठ्याले गायणारे आणलेत. वादक तर असे आहेत ते इकडं भजन म्हणतात तिकडं ते वाजून काढित आहे असे आवाज. इतके डेंजर आणलेत. मी मुंबईकरांसाठी सांगतो तुम्ही नशीबवान आहेत. हा खूप मोठा एक कीर्तनाचा महोत्सव सोहळा झाल्यासारखा सुद्धा होणार आहे. असा पृथ्वी तलावर झाला नसेल इतका मोठा सोहळा तिथं होणार आहे. कीर्तनात सुद्धा अनुभव घ्या. मुंबईकरांनी सुद्धा ड्युट्या सोडा. 5-5, 6-6, 7-7, 8-8 दिवस काय होत नाही राजानी. तुम्हाला देव काही कमी करणार नाही. मुंबईकरांना सांगतो ही अप्रतिम सोहळा कीर्तनाचा लाभ घ्या. तुम्ही ऐका तिथं येऊन. हे किती समजावून सांगतेत कसा अन्याय अत्याचार वाढतोय. वारकरी संप्रदायाचे विचार मांडतात. हे सगळ्यांनी मुंबईकरांनी सुद्धा ऐकलं पाहिजे. हे तुमच्यासाठी पण आहे, आमच्या सुख समाधानासाठी सुद्धा आहे. हे जनाच्या कल्याणासाठी आपण सगळे यज्ञ ठेवतो, कीर्तन ठेवतो. हे आंदोलन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे आणि कीर्तन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे. मोठमोठाले सगळे गायक वादक आहेत. याच्यात काय काय असे तर लाख रुपये सुपाऱ्या काय असतं त्यांचं मानधन नाही. हात लावला बांधवांनी या आमच्या डिझेला नेऊ म्हणले.
फक्त त्यांची एक आठ आहे, कोणाचा चारानं नको. समाजासाठी, या धर्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी जर आम्हाला कीर्तन आणि लोकांना आरक्षण मिळतंय, याच्यातच आमचा आनंद मानू. आम्ही बिना पैशाचं चारानं न घेता येऊ आमच्या डिझेलाने, पण एक आठ आहे. फक्त मह कीर्तन आहे म्हणल्यावर त्याशी पोराला म्हणा आत येऊन. हा, नाही ते पोरं गर्दी लय बसलेली, ते म्हणते नाही पलीकडे बस जरा, ते म्हणते मग कीर्तन आहे आज. मग आम्ही बाबाजींना सगळ्या सांगतो की तुमचं कीर्तन आहे, पोरायला सांगा फक्त. मग ते पटापटच वाट देणार लगेच. नाही तर त्याला काय माहित मग कोण आहे काय, ते म्हणे पुढं जायसाठी करताय वाटतं. म्हणजे इकडं टाइम होऊन द्यायचा तरी बाबाजीला येऊन द्यायचं नाही राहत. तीही सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना सांगतो, बाबाजींचं जे जे कीर्तन आहे, बहुतेक उद्याच्याला आपण ती प्रोग्राम महाराजांच्या कीर्तनाचा ती व्हायरल करायला लागलो. त्यानुसार पोरांनी नावं आले की ताबडतोब रस्ता द्यायचा बाबाजींना सगळ्या मध्ये यायला. आणि शक्यतो बाबाजींना सगळ्यालाच विनंती, तुम्ही मुंबईतच थांबा. आलेले बाबा, आणणारे बाबा, यांना आम्हाला ताण कमी होईल तुमच्या थांबल्यामुळे. तुम्ही बरोबर ती सेटिंग बशी ताण, कोणत्या टायमाला कोणचं कीर्तन आहे. नाही ते एक बाबाजी आले, त्यांचे टाळकरी कीर्तनकार आणि पकवाज वाजवणारे ते तुमसंगत माघारी जायचे. आमचा असा वाचा होईल ते कुठून आणावं. त्यामुळे तुमचं शक्यतो सगळं साहित्य आम्हाला तिथंच राहून द्या आणि तुम्ही थांबा, जाऊन द्या. पाहून द्या लॉस आमच्यामुळे एवढी बार काय करता. मग आता जे होईन ते होईल. कीर्तनं तुमच्या आता घेतलेल्या तारखी मला चांगलं माहिती. एवढे शिष्य पाठा, जाऊन द्या. एवढ्या शिष्याला म्हणा घे बागून. आता काय करतो, गर्दीतून बाहेरच येता आहे ना म्हणा, त्या गर्दीतून बाहेर येता आहे ना, मी इथंच थांबवतो आता. ही महाराष्ट्राने सगळ्या समजून घ्या. महंत मंडळी सगळी सज्ज झाली. राजकीय मराठ्यांना विनंती माझी, सगळ्या आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, उपसभापती, सभापती, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायतचे सगळे सदस्य, भावी सदस्य, भावी आमदार, सगळे जिल्हा प्रमुख, सगळे जिल्हा अध्यक्ष, नगराध्यक्ष, तालुका प्रमुख, ज्या ज्या पदावरती राजकीय पक्षाचा मराठा बसलाय, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, सगळ्यांना विनंती, समाजाचं रक्षण करा. एवढ्या वेळेस समाजावर बिकट वेळ येऊ देऊ नका. समाज जर संपला तर तुम्ही संपणार आहे हे कधीच विसरू नका. राजकीय मराठ्यांना याच्याच बरोबर माझा दुसरा बी एक विनंतीपूर्वक सल्ला आहे, तुमच्या लेकरा बाळाच्या शापशिव्या खाऊ नका. ते म्हणते बाबा मम्मी पप्पा आपली सत्ता होती त्यावेळेस तुम्ही मुंबईला नाही गेले, आज माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. सत्ता आहे म्हणून शिक्षण मोफत मिळणार नाही, किंवा आमदार, खासदार, मंत्री फुकट फी भरणार नाही, तुमच्या पोराची फी नाही भरणार, किंवा फुकट नोकरी नाही लागणार, त्यासाठी आरक्षणच लागणार आहे. हे मराठा समाजानं सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्री, सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना माझी हात जोडून अंतरवालीतून विनंती, एवढ्या वेळेस मागं राहू नका. समाजाचं पाठीशी उभा राहा. तुम्ही सत्तेत ये म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका. आणि जर डोके फोडले, कुणी काठी बी डोचिली ना मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी, तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजूने व्हा. महाराष्ट्रातला पांधन रस्ता सुद्धा सुरू नाही राहायला पाहिजे. नुसतं काठी जरी डोचिली तरी इतक्या ताकदीनं मराठ्याच्या पाठीशी उभा राहा. ही आमचे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रणपणे, हात जोडून विनंतीपणे. समाजाचे रक्षण करायची वेळ आली, ह्यावेळेस रक्षणासाठी रस्त्यावर या. नसता समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ज्यावेळेस आमच्यावर संकट होतं त्यावेळेस तुम्ही सरकारच्या बाजूने होतात, म्हणजे ते मोगलाच्या फौजी असल्यासारखं होईल. इकडं धर्माची लढाई सुरू झाली आणि काही जण मोगलाच्या फौजीतच उड्या आणत होते आणि तिकडं जेवत होते आणि आपले माणसं मरताना डोळ्यानं बघत होते. तो कोण होता मुघलाचा? तो उभा राहून लढत होता. त्याच्या आजूबाजूला घोड्यावर बसलेला आपलाच काही फितूर गद्दार हिंदूच त्या बाजूनं माहिती पुरवत होता, धर्म मिटावं म्हणून, जात मिटावं म्हणून. ह्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती. असता समाजाचं रक्त सांडताना समाज संघर्ष करीत होता, समाज लेकरं मोठे व्हावं म्हणून लढत होता. त्या टायमाला तुम्ही आमच्या सोबत नव्हतात हे मराठ्यांना कधीच वाटू देऊ नका. प्रत्येक मराठ्यांना वाटलं पाहिजे, प्रत्येक राजकारणी मराठा मी माझ्या डोळ्यानं बघितला. बघा राजकीय मराठ्यांना ऐका, मुंबईतला गरीब मराठ्याचं पोरग म्हणलं पाहिजे की मी माझ्या डोळ्यानं बघितलं व सगळ्या पक्षाचे मराठी मुंबईला होते. इतका गर्व आणि अभिमान तुमचा आम्हाला वाटला पाहिजे. एवढं काम तुम्ही करावं एवढी या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतोय. एक घर एक गाडी घ्यायची,
मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, काय असन, एक घर एक गाडी 27 ऑगस्टला निघलीच पाहिजे इतक्या तयारीने लागायची. एक घर एक गाडी ज्यांनी घेतली, मग आता ती मोठी असन मोटरसायकल असन, त्याने फक्त वाट लावायला मुंबईला यायचं, मग त्यांनी त्याची गाडी घेऊन माघारी यायचं. मोटरसायकलवाल्याला एक महत्वाची सूचना आहे, आज ते ध्यानात ठेवा. तुम्हाला गाडी दम्माने हाणायची. तिथं रेस खेळायला नाही चाललो आपण, आपल्यात दम्माने गेलं, सगळ्यात माग राहिलं तरी मुंबईला जायचं, सगळ्यात पुढं असलं तरी मुंबईला जायचं, ध्यानात ठेवा. माझ्या एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही, त्याचा हातपाय मोडता कामा नाही, तो गाडी पडता कामा नाही, ध्यानात ठेवा. गाड्या दम्माने चालवा. नसता एकानेही मोटरसायकल मुंबईला घ्यायची नाही. जे जे पोरं मोटरसायकल घेणार आहेत त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांगतो, त्याला घरीच सांगा गाडी दम्माने आण, नाही तर गाडीवर येऊ देऊ नका, त्याच्यापेक्षा फोर व्हीलर लावा. पण एकाने सुद्धा थांबायचं नाही. आहे ती पुरी ताकद ह्यावेळेस मराठ्यांनी ओतायची आणि मराठ्यांची शक्ती वाढवायची, मराठ्यांची शान वाढवायची. मराठा हरू द्यायचा नाही, ही मराठ्यावर जबाबदारी. सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडं सगळ्यांनी निघायचं. आपल्याला शांततेचं आंदोलन करायचंय हे सांगितलंय, मुंबईच्या मराठ्यांबद्दलही सगळ्यांना सांगून झालंय. एक शेवटचा मंत्र आता मराठ्यांसाठी. अस्सल जातवान मराठ्यांनी, खानदानी मराठ्यांनी घरी नाही बसायचं. लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी झटतोय, जीव जाळतोय, रक्त जाळतोय. उपाशी तपाशी राहून समाजाचे लेकरं मोठं करायसाठी झुंज लावली. तुम्ही घरात झोपून तुमच्याच लेकरा बाळाच्या शापशिवाय अंगावर घेऊ नका. एखाद्या नेत्याला भिवून घरी झोपताल, आमदाराला भिवून घरी झोपताल, सत्ताधाऱ्याला भिवून घरी झोपताल, किंवा आमचं सरकार आहे म्हणून जाणार नाहीत, किंवा एखाद्याने दम दिला असेल तू जाऊ नको, मला नाव सांगा, नसता त्याच्या वाचून तुमचं काही गुतलं नाही. काय करीन करून करून आमदार खासदार तो मंत्री, तुमचं एखादं काम गुततं ते करणार नाही. नाही केलं जातीच्या लेकराचं तुमच्या पोराचं आयुष्याचं कल्याण होईल. त्याचं काय, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आरक्षण आहे तुमच्या लेकरात, त्याचं काय, आपलं कामच काय गुततं त्याच्यापेशी. एखादा दवाखाना नाही तर पोलीस स्टेशनला भांडणं झाले बांधायचे, तर त्याच्यापेक्षा भांडणच करू नको, बांधायचे काय गुतलं, त्याचा पाय पाडायची काय गरज आहे. कोणी का 10 रुपयात तेलमीठ घेऊन देतं का आपल्या संसारात चालवायला, म्हणून त्याच्या वाचून काय गुतलंय. आणि त्याचं ऐकून तुम्ही तुमच्या पोराचं पुरीचं वाटोळं करणार का आता घरात झोपून. त्याच्यामुळे एकाही मराठ्यांनी घरी थांबू नका. आणि अस्सल जातवान मराठी घरी थांबतच नाहीत. मी सांगतो, मला 96 नकोळे आवलात घरी झोपतच नसते. आणि जो झोपण ना, जो तरी घरी झोपण, मग शंकाच आहे. तरी घरी झोपवतो म्हणल्यावर मग शंकाच. जो घरी झोपलाय ना, तिसरा मुद्दा सांगतो त्याच्यातलाच, जो घरी झोपण ना तो जीवाला खाणार आहे. तो जीवाला इतकं खाणार, त्याला अपमान वाटणार आहे. मायाला सगळे मराठी मुंबईला लढायला गेले, मी घरी झोपलो, ते मनालाच खाणार आहे. कारण ते गल्लीत एकटंच हिंडणार आहे, माणसं दिसणार नाहीत. आणि ते म्हणत सगळे गेले, मी इथं काय करू, त्याचीच त्याला लाज वाटणार आहे. ते मागून निघणारच. आणि जर नाहीच निघालं तर महाराष्ट्रातल्या 3-4 करोड मायमावल्यांना सांगतो, सगळ्यात ताईंना पण सांगतो, जर ती घरात झोपला त्याला सांगा, सगळं महाराष्ट्राला लढायला गेलाय, तू घरात कवर झोपो, तू वय ना घराच्या बाहेर जाय आणि तिकडे जरा इथं काम करीत नाही, शेतात तिकडं तार फडाना नुसतं खातू कवर आमच्यावर जीवावर बसून. जरा सगळ्या मावल्यांनी ताईंनी त्याला मुंबईला जायचं सांगा. तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय म्हणून सांगतोय. पोरं बाळ लिकी बाळी मोठे करायचं शिका. त्यामुळे एकाही मराठ्यांनी घरी झोपायचं नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. तुम्हाला बाकीच्या आता सगळ्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्यात. आता शेवटी एक सांगतो, फडणवीस साहेब, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मी आणि माझा समाज आडमुठा नाही आहे. माझ्या सरकारी नोंदी आहेत, आमचे गॅझेटेड आहेत, त्या सगळे 26 तारखेच्या आत अंमलबजावणी करा. तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली नाही. तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमुठापणा करायला जाताल, मराठी ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहेत. आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं, तुम्हाला जर वाटलंच सत्ता सत्तेपुढे शानपण चलत नसतं, तर तुम्हाला सांगतो, जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीनं जरी डवचिलं तर मी सरकार हुकूम फेकणार, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. मी मुलाहिजा करणार नाही. माझ्या पोरात आणि माझ्या समाजाच्या जातीत माझा लय जीव आहे. मी तुमचा कसलाच विचार करणार नाही, हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा. म्हणून माझी पुन्हा
या प्रेसच्या माध्यमातून मी 4 ते 5 वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली. आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून मागणी करतोय. 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली, 2 महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक. आमच्या सरकारी नोंदी जेवढ्यात त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठा कुणबी कायदा पारित करा, अंमलबजावणी करा, गॅजेटियरची सगळ्या अंमलबजावणी करा. ही तुम्हाला विनंती. आणखीन वेळ गेलेली नाही. एकदा जर मी इथं सोडली अंतरवाली 27ला 10 वाजता चर्चा फेरच्या बंद. मुंबईत आझाद मैदानला गेल्यावरच मग चर्चा सुरू. मधी चर्चा होणार नाही. मी मधी थांबणार नाही आणि मला अंमलबजावणी करून द्यावी ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि मराठा समाजाला सांगतो, आपल्या सगळ्या मागण्या रास्त आहेत. बऱ्याच जणाला त्या पटल्या, हळूच का न देत पण पटल्या. त्यांना वाटतंय खरं आहे, पण म्हणतात. पण याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण ते उगाच मराठ्याच्या विरोधात लढत आहे. नाही तर सगळ्याला कळालेले मराठे कायदा सोडून लोकशाही सोडून काम करत नाहीत. आणि आता तुम्हाला सगळ्याला सांगितल्यामुळे तुमच्याही लक्षात आलं असेल आणि महाराष्ट्र सगळी प्रेस ऐकतोय. महाराष्ट्राच्याही लक्षात आलंय की आपल्या नोंदी यात आपलं गॅजेट हे आपला हक्काचं सरकारी दस्तऐवज. याचा अर्थ फडणवीस साहेब मुद्दाम देत नाही म्हणून मराठ्यात चीड निर्माण झाली. फडणवीस साहेब शेवटचं सांगतो, तुम्ही बोलायला नको होतं मी ओबीसीसाठी लढणार, कारण मराठ्यांनी मतं तुम्हाला दिलेत. तेव्हापासून मराठे तुमच्यापासून तुटल्या. मराठ्याची लाटच उसळली. तुम्ही ओबीसीसाठी लढणार आणि मराठ्यासाठी का नाही लढणार, कारण सत्ता मराठ्याने दिली. इतक्या लवकर तुम्ही मराठ्याचे उपकार फेडायला नको होते, इतक्या लवकर तुम्ही उलटायला नको होतं, पण तुम्ही उलाटलात. त्याचं शल्य, त्याचं दुःख मराठ्याच्या काळजात ते घर केलंय. कारण ज्याने बटन दाबलंय त्याची जात जागी झाली. आता तुमचं बटन दाबणारच की मी तुम्हाला मोठं करायला मतदान केलं, पण आज माझे पोरं मोठे करायचे. मी भला तुमच्या पक्षाचा आहे, तुमच्या सरकारचा आहे, पण माझे पोरं मोठे व्हायला लागले तर तुम्ही आरक्षण देण्यात मोठे होऊ देण्यात हे मराठ्यांच्या पक्क्या मनात आता खुणगाट झालेली. त्यामुळे मराठे सगळेच मुंबईकडे निघालेत. अर्ध्या आमदाराचे मलाच फोन येतात त्यांच्या. मग आपलं लफडा असं असतं, मग काचा कसं सांगून टाकत असतं. ते म्हणजे आमची लय बेजरी चालली, पण आम्ही हाय सोबत. आता इथं बैठकाला नाही दिसणार पण मुंबईत दिसू. म्हणजे मराठ्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता पेटले. दुसरा शब्द फडणवीस साहेब तुम्ही बोलायला नको आता पुन्हा. आणि मी शेवटाकडे आलोय. पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, मराठे मुंबईत यायला लागले. ते म्हणले पोलिस बघून घेते. पोलीस बघून घेते, धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठ्याला? मग पोराठीची लाटच उसळल्यात. तुम्ही गोडी गुलाबीने काही करू शकता, दादागिरी नाही करू शकत तुम्ही मराठीची. आणि मी दादागिरी करायला मोजिता नसतो. मग मी मोजिता बी नसतो. मी मुंबईत येणार आहे आता तर मुंबईत येणार आहे. आता माग हटत बी नसतो. कोण आडीतोय बघतोच आता. तुम्ही दादागिरीची भाषा नाही करायचं. अरे पालकत्व आहे राव तुमच्याकडं, तुम्ही ज्येष्ठात मोडता आणि तुम्ही पालकत्व स्वीकारून तुम्ही संविधानाच्या पदावर बसताना तुम्ही म्हणता पोलीस बघून घेते. पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस. त्याच्यात काय बदल नाही. पोलिसाला दोष नाही देणार आम्ही. आणि पोरांना सांगतो, पोलिसाला आयला सुद्धा म्हणायचं नाही. काय करतंय करून घेतोय ते देवेंद्र फडणवीस, हे लक्षात ठेवा. करणारापेक्षा करून घेणारा दोषी ठरवायचं इथून पुढं. आपल्याला उलट्या दिशेने नेलंय लोकांनी, करणाऱ्याच मागं लावलंय. आणि करून घेणारा मजा उड्या आणतोय ना, करून घेणारा महत्वाचा दोषी, करणारा नाही. आणि पोलिसांनाही सांगतो, माझे गरीबाचे लेकर आहेत, नादी लागू नका. आमची जेवढी साथ पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला देणार आहे. तुमची ट्रॅफिक जाम झाली, गणेश उत्सवाला काही प्रॉब्लेम आले मुंबईत, 1,00,000 पोरं स्वयंसेवक आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि गणपती उत्सव आमचा पण आहे, तुमचा पण आहे. आणि मराठ्यालाही सांगतो, सणावारात गुतू नका. एखादे पोळी खातान, भजे खातान, हागून येतान, मोकळे होतान, आयुष्याचं लेकराचं वाटोळं होईल. सण पुन्हा पुन्हा येतील, पुन्हा पुन्हा करू. घरात 50,000 1,00,000 जर पगार आला, दणक्यात उत्सव करू ना. पोरं पोरी नोकरीला लागून दे ना, दणक्यात करू. आपण का हटणार आहेत काय? अजिबात नाही. वारकरी संप्रदायाचे, हिंदू धर्माचे सगळे संस्कार संस्कृत्या पाळतोय आपण, कमी पडणार नाहीत. पण एखाद्या वेळेस संकट असल्यावर कमी. माणूस एखादा वारला, काय झालं तर आपण एक सुतक पाळीत, नंतर करतो. पुढच्या वर्षी दणक्यात करू. यावेळेस गणपती सगळे मुंबईत घ्या, आपल्या गणपती बाप्पाला बघू द्या समुद्र. काय अडचण आहे? मिरवणूक ग्रामीण महाराष्ट्राची मुंबईकडे चालली, काय अडचण आहे का? दरबारीने उठलंय का आपण इथं टाकतो आपला गणपती. बिचारायला एखाद बार समुद्र बघून द्या, पवित्र समुद्र आहे राव. आपल्या गणपतीने बघू नये का? 5 देव बाप्पा घेतले आरती म्हणायला आम्ही, तिथं भेटतो नाही भेटतो. 5 देव बाप्पा लगेच संघ घेतले आरतीला, काय अडचण आहे का? तिथं घालिंग लोटांगण
सगळे आरती सुरू आणि एलेच आबरे येतं. तुम्हाला माहित नाही गरीब मराठ्यांनो, आपला 11-11 दिवसाचा गणपती, 12-12 दिवसाचा. अरे आमच्यात कोवत आहे 3-3 महिन्याचे करू. हा 10-10 दिवसात काय, हे किती चाबरेत बघा. यांचा 1.5 दिवसाचा आहे. परातीत घेतात असा निघाला गिरगड चौपाटीवर. आपण म्हणलं कमवून 1.5 दिवसात, ते म्हणजे तिला लय काम असतं. आणि तिला विचारलं का कमवून 1.5 दिवसात, ते म्हणजे त्यांना ते लय बिजी असतात आमच्या हमेशा. म्हणून यांचा 1.5 दिवसाचा. किती हुशार आहेत बघा. आपले उत्सव आपले परंपरा आपण पाळूच, पण काही वेळेस समाज संकटात असला ना त्याला आधी जिंकून न्यायचं बघायचं. समाज संकटात सापडला ना जेवतं ताट बाजूला लोटायचं आणि सामना करायचा. असं कधी झालंय का? एखादा तुम्ही घरात बसलात, मारायला आला, मग तुम्ही त्याला म्हणलं थांब मी जेवतो, कपडे घातले नाही आणखी मग मारामारी करू आपण. जसं असेल तसं सामना करावा लागतो. तसं समाजाने समजून घ्या, लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जसं आहे तसं संकटाला आता सामोरं जायचं. सण थोडा कमी, पुढं नंतर पुन्हा करू. आम्ही आमचा गणपती आता तिकडे घेतला, तुम्ही घ्या. नसन घ्यायचा तुम्ही माघारी आल्यावर विसर्जन करा. 3 दिवसाचा तर प्रश्न आहे. 27ला बसवा किंवा 26ला संध्याकाळीच बसवा. 27ला बसू नका, 26ला संध्याकाळी बसवा. 3 दिवसांनी माघारी या, चलून द्या पुन्हा. काय सूट पाहिजे आणखी? म्हणून मराठा समाजाने समजून घ्या, मुंबईकडे गैरहजर तुम्ही राहिलात तर मराठा समाज तुमच्यामुळे हारला, हे ध्यानात ठेवा. शब्द आजचा, तुमच्यामुळे समाज हारला आणि माझी जात हारून देऊ नका. जातीला लय किंमत आहे. जात जर एकदा मोडली तर पुन्हा एक येणार नाही. जातीच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन गुलालच फेकायचं 29 तारखेला. म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे चला. धन्यवाद. 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांचा जो मुंबईला मोर्चा येतोय, हा मोर्चा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकीय कंटेंट आहे किंवा कंटेंट ऑफ कोर्ट आहे, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी केलेला आहे. आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तशी तक्रार दिलेली. येऊ नये जरांगे पाटलाचा मोर्चा मुंबईमध्ये, त्यांना थांबवावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. म्हणजे तुमच्यावर कोण म्हणलं गुखणे? गुणरत्न सदावर्ती. अरे बाबा, कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणीला चाललोच नाही आम्ही. दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही. तर त्या 10% आमचा विषयच नाही. ते सटकेल लोकांचं काम आहे. सटक्या बुद्धी, ज्याच्या बुद्ध्या खराब झालेल्या आहेत ना. काय असतं आता, काय काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे बुटं चाटायची सवय लागली, त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही. ते कोण आहे त्याला गिनीत नाहीत आम्ही. पाटील साहेब, तुम्ही देवेंद्र फडणवीसांबद्दल जे काय बोललं आहे त्याच्यावर फार टीका होते की पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे. काय बोलला होता आणि त्याचा काय अर्थ झाला? आम्ही का अशी दिली? काय म्हणलो? काय म्हणलो मी? नाही, मी बोललोच नाही ना. आईवर कुठं काय बोललोच नाही मी. आणि बोललो असलं ते शब्द मागं घेऊ, काय त्याला. मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी त्यांची. ते शब्द मागं घेतो. बोललो असेल तर मी बोललोच नाही, पण ते शब्द मागे घेतो, काय त्याला. पण आरक्षण द्या म्हणा मग. हा, आरक्षण बी द्या. कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात. त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा, आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. मी तर बोललोच नाही, आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागं घेतला. हा, आणि मोठ्या मनाने घेतला. त्याच्यात काय नाही एवढं. आमच्या मोठ्याचं म्हणायचं, तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये. पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला. कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ते बी बघा. त्यावेळेस माझ्याच पोलिसाला हाणलं म्हणले होते. त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण परवागता आणि फरवागता शेण खातो कामान धामाचा. तवा आईने दिसली का आमची तुला? आणि कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आईने दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? कवर शाळा संभली ती सरकारच्या. आमच्या आई रक्तात थारवल्या गेली तेव्हा कुठं मेल ती? आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारवल्यात पडल्या तो झोपली होती का तू?
तेव्हा नाही का तुला आमची आई दिसली, तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली. कवर खेटरसाठी ती रे कुणाच्या नादी लाग माय लागून लागून तू. हा तू बाई येत आमजोड बी बाय आहेत, ते शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणीवर 307 केली तयार केल्यावर जमन का? आणि लईच माया नादी लागली मी तो सगळं काबाळ उचकीन. हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही. हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोक की संध्याकाळपर्यंत. उगा नादी लागू नको. तिची आईची लय माया आली तुला, तुला आमदार खासदार व्हायचं असं. आमचे पोरं फाश्या घ्यायला लागलेत, आमच्या पण पोरी आहेत, आमच्या सुद्धा आहेत. तिच्याकडे बघ जरा डुकून. इश्यू करू नको कशाचा बी. आईला बोललो कशाला बोललो, आईला बोलत नाही. तो आई 2 लाख साडी घालीत असन म्हणून तो आहे. आमच्या आई फाटक्या कपड्यातले पण ती बी आहे आम्हाला प्रिय. नाटक करतो काय, काही व्हिडिओ टाकतो काय करतो, सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे. लय लागलं का आमच्या आईचं का नाही टाकलंस? बॅड हल्ला झाला म्हणून तू तर म्हणला बायानेच हाणलं पोलिसाला. माया तो हे पोलीस आहेत काय? ते कम नाही टाकलं रे, नाटक करतो. म्हणा माझ्या आईला बोलले तो आई तुला प्रिय, आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस. चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक. एक शब्द बोललो तो स्वतःच्या अकाउंटवर टाकतो. आम्हाला वाटलं लय शहाणा आहे. तुला वाटलं नेरेटिव्ह पसरेन मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलं लोक दूषित करीन. लोकाला काही देणं घेणं नाही. लोकांनी ओळखीला आमच्या आईला आणलं तर तू काही नाही बोलला. तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बघ. तरी पण मराठी तुटून निघतेत मुंबईकडे, नाही मोजीत मराठी कोणाला. आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही, तरी मी शब्द मागे घेतला. आमच्या आईचं काय रे, ये आंतरवलीत येऊन बघ. चालता येते का आमच्या माया माऊलीला? आता बाजार झोपलेल्या आहेत, चल तुला दाखवतो. काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटळं पिटळं केलंय चौकून. नाही ऑपरेशन होत लिलावतील नाही झालं देवेंद्र फडणवीस. आणखीन काय सांगतो रे, व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू? आमच्या आई कमरात वाकल्यात, नाक तुटून गेले, नाक फायबरचे बसविले दुसरे. माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकितो राय? आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळं. लाज वाटली बाई तुला मुख्यमंत्री येतो? आम्हाला शिकवायला लागलास. तुला स्वतःची आई वाटती, बाकीच्या मराठीच्या आई नाही वाटत तुला? त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो बढती दिली. यांनी बढती दिली सगळ्याला, मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून. इतका आनंद व्यक्त केला तो. तुपल्या आईला आधी नाही बोललो मी, आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस. आधी नाही बोललो. खानदानी अगोला आधी कोणाचाच वाटा जात नाही. जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी. मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला, आमच्यावर बोलल्यावर बोलतो. तुला हे बरं सुचलं, तू आता एवढाच व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडियावर टाकायचा. गॅजेट टाक ना, हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदीत येत. सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय, माझ्या सोशल मीडियाला टाकलंय की मराठ्यांचं गॅजेट आहे, सरकारी नोंदी आहेत, हैदराबादचं सातारा संस्थांचं द्यायला लागलो. हे टाक. ते काय टाकतोस? आरक्षण दे, तुझ्या आईची पूजा करतो आम्ही. हा तुझ्या आईला बी आमचीच आई म्हणतो आम्ही, बघ म्हणतो का नाही? आणि तू पाठीमागही म्हणलो. आधी तू आमच्या आई बहिणीचे डोके फोडलेत तेव्हा तुला बोललो, डायरेक्ट नाही बोललो. बंद कर रे चाळे. अरे मला नाही माहित तू इतकं रडक आहे म्हणून. तरी मला त्या रक्तात वाटलं होतं तू रडकयस म्हणून. आधी हिंदुत्वाचं रक्त म्हणला होता, नंतर म्हणला मग ओबीसीचं रक्त. कोणाचं रक्त आहे तो? चुकीचं बोलत नाही. हे पठ्य तरी कट्टर हिंदू आहे, वारकरी संप्रदायाचा कट्टर शिष्य आहे. आणि बोलून दाखवलं. ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर, मला माझ्या धर्माचा गर्व आहे, स्वाभिमान आहे, मी कट्टर हिंदू आहे. धर्म परिवर्तन नाही करायचंय, सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय. तुम्ही 5 वेळेस मस्जिदीत नमाज पडा, तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे. मला माझ्या धर्माचा गर्व आहे. असं नाही बदली तुमच्यासारखं. एकदा जाय पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला, एकदा घे शहानवाज हुसेन जवळ, एकदा घे पाशा पटेल जवळ मतदानापुरता. तुमच्यासारखं नाही. खरं बोलून
त्या टायमाला आम्ही उचित टोपी घातली की दाखवायची, तुम्ही नाही का घातल्या? ते आता तुमचे मोहन भागवत साहेब का काय आता जाऊन आलेत कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला 1-1.5 महिन्यापूर्वी. आता तुमचं जमतं. तुम्ही केलं की हिंदुत्व, आम्ही केलं की तेव जातीवाद. वा, कोणाला शिकवतो? इतकं रडकं नको बनू, इतकं रडकं नको. द्यायचं जीवावर आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाका लागलाय देऊ. देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईची आडुंगी लपायला लागलाय. मराठा जात अशी आहे, भावनिक आहे, आईला मानती, संस्कृतीला मानती, धर्माला मानती, अशी मराठ्यांची जात आहे. मराठ्यांना खरं आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईची आडुंगी लपून मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय. नाही होऊन देणार, मराठ्याचा वाटोळा नाही होऊन देणार. ते बोललेला शब्द मी मागे घेतलाय. ओके, जरांगेंचा गणपती मुंबईत जाऊ देणार नाही, मुंबईच्या बाहेरच त्यांचं विसर्जन करू असं लक्ष्मण हाके म्हणतात. कोणाचं ना काही जोर आहे. तुमचं केवढं मोठं व्यासपीठ आहे, तुमचं केवढं मोठं चॅनल आहे, असल्याचं काय असतंय. आम्ही महत्व देत नाही त्यांना. का कोणाला महत्व द्यायचं आणि कोणाला नाही आम्हाला चांगलं माहिती. एवढी ताकद स्वतःच्या जातीसाठी लावा. आता बहुत दऱ्या खोऱ्यात मेंढ्या सांभाळणारे गोरगरीब धनगरांचे लेकरं मोठे होती. इथं मराठ्याचं इकडं भांडण घेऊन इकडं कुठं आपल्या स्वतःच्यासाठी लढावं, तिथं मर्दानगी दाखवावं, तिथं लेकरं मोठे करावं आणि त्या समाजाला न्याय द्यावा, त्यांसाठी झुंजावं. मराठ्याचं वाढ झुंजायचं वय. आणि मी त्यांना विरोधक मानलं नाही, आज नाही 2 वर्ष झालं सांगतो, आणि कधी मानणार पण नाही. कारण आम्ही रोज गाव खेड्यात ओबीसी मराठा बांधव एकत्र राहतोय. त्या राजकारणाचं ऐकून आम्ही डोके फोडायला मोकळे नाहीत एकामेकाचे, आणि कधीच फोडू शकत नाहीत, फोडणार बी नाहीत. गाव खेड्यात आम्ही सगळे एक आहेत. रोज आम्हाला सुखात दुःखात एकत्र राहावं लागतं, एकमेकाला पाणी द्यावं लागतं, बैल द्यावं लागतं, जनावर द्यावं लागतं, एकमेकाच्या मोटरी सुरू करावं लागतात. आम्हाला टपऱ्यावर बसले एकामेकाला घोडे लावित येत. आमचं धकत नाही एकमेकाचं, एकमेकाशिवाय इथं गाव खेड्यात आम्हाला नाही परवडत हे राजकारण्यांचं ऐकून. ते राजकीय स्वार्थासाठी बोलून जातात, पण गाव खेड्यातली सगळी विस्कटली जाते. त्यामुळे मी एकाही जातीला आतापर्यंत बोलायला दाखवा मला नेते नाही सोडित बाप, त्यांचे नाही ना आमचे नाही. आमचे तरी कोणते धाडाचे आहेत. मी जातीला आत्तापर्यंत बोललो नाही आणि बोलणार बी नाही. कारण आम्ही रोज एकमेकात राहावंच लागतं. सुख आलं दुःख आलं, कुणाला दवाखान्यात न्यावं लागतं, कुणाला काही एकमेकाच्या सुखादुःखात जावं लागतं. आम्हाला सगळ्या जागेवर एकत्र राहायला लागतं. यांचं ऐकून आमचं कोणतं पोट भरणार आहे? आणि ओबीसीचं ऐकत नाहीत. ओबीसी दाखवते झटका टायमाला. ते म्हणजे तू तुपला झेंडी तिकडं आमदार होतो, मंत्री होतो, इकडं आरक्षण मागायला दिलं सोडून आणि लढतोय की मराठ्याच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून. गरीब ओबीसींना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर गरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे वा, यांनी इकत भांडण घेऊ नये. मराठ्याच्या नोंदी नसत्याल तर मग ठीक आहे म्हणतात, मग आंदोलन करू. मराठ्याचं असून देऊ नका म्हणता तुम्ही. त्याच्यामुळे तेच उठलेत, त्यांच्यातून तेच उठलेत. ते एवढं काळी लावतं, ते लय चाबर आहे. बघू आता बोलू त्याच्यावर नंतर. मी कालच सांगितलं त्याच्यावर बोलू नंतर. पाटील, महाज्योतीकडून सुद्धा विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बंद करण्यात आलं. कोणाचं? महाज्योतीकडून जे विद्यावेतन देण्यात येत होते विद्यार्थ्यांना ते सुद्धा बंद करण्यात आलं. नाही, ते द्यायला पाहिजे. त्यात काय होईल मग? ओबीसीच्या लेकरांचं वाटोळं होईल. महाज्योतीच्या काही योजना जर बंद केल्या, सारथीच्या जर बंद केल्या तर ते लेकरांचं वाटोळं होईल. आणि तुम्हाला लेकराला वाटोळं करायचा अधिकार नाही. कारण मी मागच सांगितलं होतं की मी जर जातीवादी असतो तर मला सांगितलं होतं मराठ्यांच्या पोरीला मोफत शिक्षण करतो. मी जातीवादी जर असतो तर मी म्हणलं असतं मराठ्याच्या पोरीला मोफत शिक्षण करा, कारण लढा मी लढतोय, समाज लढतोय. मी सांगितलं लेकी बाळीने काय केलं? सगळ्यांच्या जातीच्या पोरीला मला मोफत शिक्षण केलेलं पाहिजे, की पहिला माणूस आहे मी सांगणारा. आज ओबीसीच्या लेकी बाळी सुद्धा मोफत शिक्षण घेतात. जातीवादी असतो तर केलं असतं का? एवढं राजकारणासाठी करते म्हणूनच ओबीसीने मला ओळखलंय. हे पोरग जातीवाद नाही करत, उलट मिळून देत आहे. आणि आमचे 4-10 जण आहेत उगच उगत मराठ्याच्या विरोधात पळत आहेत. आणखीन काय झालं बरं? आपण 2-3 वेळेस त्याच्यामध्ये चेंज केली आणि आता आपण असं म्हणतो की त्याचं पोट जातीमध्ये रूपांतर करावं. नाही, ते तुमचा बघण्याचा चष्मा आहे, बदल नाही केला. आता ते तुमच्या विचाराला मी काय करू शकत नाही. 3 वेळेस आपण त्यांना व्याख्या दिलेली होती. आणखीन काय झालं सरकारकडून हे तुम्हाला विचारलं. बदल केलेलाच नाही आहे, तीच व्याख्या दिलेली, फक्त 4-2 शब्द घालत नाहीत ते. त्यामुळे पोटजात उपजातच आहे, पहिल्यापासून तत्सम म्हणूनच शब्द वापरलेला आहे. कुणबीची पोटजात होती, बाकी ज्यांच्या झाल्यात.
आरक्षणात घालताना म्हणून 400 450 जाती झाल्या. त्यामुळे त्याला काही बदल नाही, कुठं काही नाही. फक्त आता हे सरकार मुद्दाम काहीतरी खोड्या काढणार, मुद्दाम काहीतरी मुंबईत नाही येण्यासाठी काहीतरी पिल्लू सोडणार, समाजात गैरसमज करणार. मराठ्याचे डोके फ्रेश आहेत, कोणी काही म्हणू मुंबईला जायचं एवढं डोके आहेत त्यांच्यात. कोणी सरकार उलटं बोलू, देवेंद्र फडणवीसनी व्हिडिओ टाकू, भावनिक वातावरण करू, ते आता आडुंगीला पाहिले. लक्षात आलं आमच्या आडुंगीला पाहिले. हां, कोणाच्या पदराच्या आडुंगी नसते तुला पत्र बाबा, मुख्यमंत्री आहे बाबा तू. सरकारकडून कोणी चर्चेसाठी येणार असं काही आहे? नाही नाही, काहीच नाही सरकारकडून काय नाही. आणि त्या आशेवर मी आंदोलनं करत नाही कधी, कारण ठरवून केलेलं आंदोलन कधीच यशस्वी होत नाही. मी बसतो आणि तुम्ही या सोडायला, ते यशस्वी होत नसतं. मला माझ्यावर आत्मविश्वास आहे, माझ्या समाजावर आत्मविश्वास आहे. आम्ही लढून मिळवतो आणि आम्हाला नाविलाज आहे. आम्हाला हजारो वर्षाचा इतिहास आहे, आम्हाला लढल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही आत्तापर्यंत. आम्हाला लढूनच मिळावं लागलेलं आहे. त्यामुळे आरक्षणसुद्धा आम्ही लढूनच मिळवणार आहे. 29 ऑगस्टला आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार. मुख्यमंत्र्याबरोबर 2 उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि एकनाथ शिंदे आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री इथं येऊन सुद्धा गेलेले होते. शिवरायांची शपथ देखील त्यांनी घेतली. या दोघांची काही जबाबदारी नाही का? आणि फडणवीसांची सुद्धा जबाबदारी आहे ना. ही ज्यावेळेस आठवण करून दिली अजितदादाची आणि शिंदे साहेबांची तुम्ही आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला एक आठवण करून देतो. फडणवीस साहेब एका चॅनलच्या व्यासपीठावर म्हणले होते, मी म्हणलो होतो फडणवीस साहेब शिंदे साहेबाला आणि अजितदादाला काम करून देत नाहीत. तर त्यांनी चॅनलच्या मोठ्या व्यासपीठावर सांगितलं होतं, मी शिंदे साहेबाला अडवा येत नाही. शिंदे साहेबांनी सांगाव मी आडवा येतो का. आता कोण सांगन का मला आडवा येतोय म्हणून. पण तरीही त्यांचं उत्तर त्यांना मिळालंय. तुम्ही जर त्यावेळेस म्हणलात मी आडवं येत नाही, आम्ही त्यावेळेस पुरतं मान्य केलं, ठीक आहे. पण आता तेव्हा तुम्ही आडवे येत नव्हते ना. याचा अर्थ मराठ्याला तुम्हाला आरक्षण द्यायचं होतं, याचा अर्थ असा होतो मी त्यांना आडवं येत नाही. याचा अर्थ तुम्हाला मिळू द्यायचं होतं. आता तुम्ही येत 8 महिने झाले कमी मिळाना. याचा अर्थ त्यावेळेस तुम्ही मिळून देत नव्हते ना, आत्ताही तुम्हाला मिळून द्यायचं नाही. फक्त आता आईचा काहीतरी मुद्दा उकरून काढाय आणि आईला पुढं करून राजकारण करू नये. तुच्छ राजकारण आहे ते. आईचा सुद्धा राजकीय स्वार्थासाठी बळी देऊ नये, आईला ढकलू नये फडणवीसांनी पुढं. स्वतः छातीवर घ्यावा सगळं काय असेल ते मर्दासारखं. मायमाऊलीला पुढं नाही घालाव. राजकीय स्वार्थ आणि सत्तासाठी ते पद टिकायसाठी आईला सुद्धा याच्या ढकलाव असा पुत्र महाराष्ट्र पुन्हा एकदा बघायला लागला. म्हणजे तात्कालिक मुख्यमंत्र्याला काम करू दिलं नाही आणि हा हे करीत नाही. मागच्यांना करू दिलं नाही, हा पण करत नाही. केलं असतं तर आम्हाला दिसलं असतं. करू देत नाही ना. 8 महिने झालं ना. याचा अर्थ मागचं पण सिद्ध झाला. आता शिंदे साहेबाला अजितदादाला काम करून दिलं जात नव्हतं, आता तुम्ही झालात ना, मग करून दाखायचं ना. आम्ही म्हणलो असतो त्या टायमाला, खरंच शिंदे साहेबांनीच केलं नाही, कारण फडणवीसनी केलं ना. आता तुम्ही असून देत नाही, त्याचा अर्थ तुम्हालाच द्यायचं नाहीये हे सिद्ध झालं. आणि मागही मिळू दिलं नाही हे पण सिद्ध झालं. आणि आताचा नवीन डाव आलेला तुमचा याच्यावरच सिद्ध झालं तुम्ही किती रडके आहेत. मी मुंबईला येणार आहे फडणवीस साहेब, 100% येणार आहे. तुम्ही किती स्टंट करा, तुम्ही किती भावनिक करा, तुम्ही आईला पुढं घाला. तुमच्या आईला सुद्धा आमच्या लेकराची माया येत असं. ह्या पोट्ट्याने देऊन टाकावं, मुख्यमंत्री झाला तर म्हणत असेल ती आई घरात बसल्या हा, ह्या पोट्ट्याने देऊन टाकाव. गरीब मराठ्याच्या लेकराचा शापशिव्या घेऊ नये, त्यांचं वाटोळं करू नये. तू मुख्यमंत्री झालास, मनातले मनात त्या जातवान आईला वाटत अस 100%. पण तो आता राजकीय स्वार्थासाठी आईचा सुद्धा बळी द्यायला निघाला. चलो, धन्यवाद. सगळं झालं, आता काहीच नाही ठेवलं. मुंबईची तयारी करू द्या आता आम्हाला, आज आणि उद्या. मला फोन केला होता बघा आता. बघू आता मग सगळ्यालाच द्यायला लागेल, सगळ्यालाच द्यायला लागेल. महाराज